खरं म्हणजे आज आपल्या देशामध्ये 5 लाख ऍक्सिडेंट होतात, 3 लाख लोकांचे हातपाय तुटतात आणि 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडतात. 18 ते 34 वयोगटामधले इंजिनियर, डॉक्टर, IIT मधले तरुण मुलं मुली या अपघातात मृत्यू पावतात. त्यांचं जीवन, परिवाराचं जीवन उद्ध्वस्त होतं. देशाचा 3% GDPचं नुकसान याच्यामुळे होतं. कुठल्याही दंग्यात जेवढे लोक मरत नाहीत, लढाईत जेवढे लोक मरत नाहीत, आतंकवादाशी लढताना जेवढे लोक मरत नाहीत, तेवढे केवळ रोड ऍक्सिडेंटमध्ये मरतात. जगामध्ये आपण पहिल्या नंबरवर आहोत आणि आज आपल्या देशाकरता निश्चितच ही गोष्ट अभिमानाची नाही आहे. आणि अपघाताची कारणं काय आहेत? अपघात कमी कसे करता येतील? लोकांना कशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं पाहिजे? या संबंधी अनेक संस्था अतिशय उत्तम आणि चांगलं काम करत आहेत. त्यामध्ये रोड मार्ग फाउंडेशन आणि राजू वाघ यांचा नंबर वरचा आहे.